तू ह्याला यायचं नाही ना व्लॉग मध्ये, तर मी काय काळजी करू नको, तुझा चेहरा मी ब्लर करेन. चिकन कलेजी पाव आहे. हा आणि चिकन कीमा पाव. बरं. बकरा कीमा पाव. हा आणि बकरा वजरी. ओके. इकडे जावला पाव. हे चाललंय यांचं इथे फ्राय करणं, कारण की प्रतिसाद खूप आहे. काकांना वेळ नाही माहिती द्यायला, कारण की त्यांच्याकडे आता पैसे मोजतात, ते आता गल्ला बघतात. तर मंडळी, आता मी आलेलो आहे कल्याणला कोकण महोत्सवला, आणि कोळसेवाडीला हा महोत्सव आहे. फूड स्टॉल जे ते आपण बघणार आहोत, कारण की इकडे आमच्या कॉलेजमध्येच एका आमच्या फ्रेंडने फूड स्टॉल लावलेला आहे. तर बघूयात नेमकं काय काय बघायला मिळतं. तर चला माझ्यासोबत, मी तुम्हाला आज दाखवतो कल्याणचा कोकण महोत्सव. अभिजित कम ऑन. तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे आता फूड स्टॉल वगैरे सुरू झालेले आहेत. आपण एक फूड स्टॉलला भेट देऊयात. तर अशा प्रकारे त्यांचं आता आगमन झालेलं आहे, आणि आता आपण जात आहोत त्या मंदिरामध्ये. कोकण महोत्सवाच्या या प्रांगणात अगदी मध्यभागी त्यांनी एक विठ्ठलाचं सुंदर असं मंदिर साकारलं आहे. चला बघूयात मंदिर नेमकं आतून कसं दिसतंय. सुंदर अशी रोषणाई, खूप छान सुशोभीकरण केलं आहे. या ज्या फरशा तुम्ही बघताय त्या खऱ्या फरशा नसून हे एक वुडन प्लॅटफॉर्म आहे, ज्यावरती त्यांनी ते साकारलं आहे. व्हिजिटर्सची गर्दी बघताय भरपूर आहे, आणि सगळेजण दर्शन घेत आहेत. आणि फायनली येस, आपला देखील नंबर आलेला आहे. झूम करून बघू शकता आपण विठ्ठलाची सुंदर अशी विलोभनीय मूर्ती इथे आपल्याला पाहायला मिळते. माझ्यासोबत तुम्हीसुद्धा दर्शन घ्या. वळूयात आपल्या कोकण महोत्सवाच्या पुढील प्रवासाकडे. या ठिकाणी अगदी मोठ्या उत्साहात ऑर्केस्ट्रा सुरू आहे. नृत्य प्रकार, गायन आणि वेगवेगळे कला प्रकार मोठ्या आनंदानं, उत्साहानं इथं पार पडत आहेत. अगदी जबरदस्त असा रिस्पॉन्स आहे या कोकण महोत्सवाला. तुम्हीसुद्धा जरूर भेट द्या. हा कोकण महोत्सव नेमका किती तारखेपर्यंत आहे हे तुम्हाला मी व्लॉगमध्ये पुढे सांगणारच आहे, त्यामुळे प्लीज स्टे ट्यून विथ द व्लॉग टिल दी एंड. कसले जर सांगा. शंभरला 3 आहेत आता. शंभरला 3 आहेत. नाही कसले अजून आहेत. नाचणीचे आहेत म्हणतात. नाचणीच्या पोंग्या आहेत, तिकडे नळ्या आहेत, आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे, वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत. कसला फ्लेवर आहे तो. आणि हे मसाले. ओके. तर मित्रांनो, ज्या निमित्ताने मी या कोकण महोत्सवाला भेट देतोय ते म्हणजे आमची कॉलेज फ्रेंड पूनम आणि तिचे यजमान श्री निखिल यांचा फूड स्टॉल. तर आता ऐकूया थेट पूनमकडूनच की नेमके कोणते खाद्यपदार्थ तिने इथे येणाऱ्या लोकांसमोर विक्रीसाठी ठेवलेले आहेत. आमच्याकडे स्पेशल कुल्हड़ पिझ्झा आहे, आणि व्हेज मोमोज आहे, चिकन मोमोज आहे, फ्राईड मोमोज आहे, स्टीम मोमोज आहे, बर्गर आहे, फ्रेंच फ्राईज आहे, आणि पाववडा पण आहे, जो आपल्या इकडे उलटा वडापाव बोलतात. उलटा वडापाव. आणि इथे भेळ आहे, एक्सप्लेन करेल. इकडे भेळ आहे, पाणीपुरी आहे, शेवपुरी, ओली भेळ, सुकी भेळ आणि मटकी भेळ. नाशिक स्पेशल आहे सगळं आपल्याकडे. सगळं होममेड फूड आहे. आज आम्हाला काय देणार आहे. तुम्हाला जे आवडेल ते. तुम्हाला काय खायचंय. पिझ्झा ट्राय करा तुम्ही. आता आपण जरा टेस्ट करूया की नेमकं कसं आहे पूनमचा स्टॉल, आणि काय काय फूड आता तिने तर एक्सप्लेन केलेलेच आहेत. आता चव पण जरा घेऊन बघूया. हा, हे काय, हे जे काय, ह्यालाच पिझ्झा म्हणतात. हो, अच्छा, हा प्रकार नव्हता कधी बघितला यार. बर चालेल. त्याला कुल्हड़ पिझ्झा म्हणतात. हा, तो ग्लास पिझ्झा म्हणणार. हा एकदा मी ट्राय केलेला होता. अच्छा. हा बनवलेला पिझ्झा म्हटल्यानंतर कसं रे, आपल्या डोळ्यासमोर एकदम असा गोल असा पिझ्झा, पण हा एकदम छान असा डेकोरेट केलाय आता पूनमने. तर आता बघूयात कशी चव आहे याची. ह्याला दे जरा. हे तुझं नाही, मी काय काळजी करू नको. हा,
तू ह्याला यायचं नाही ना व्लॉग मध्ये, तर मी काय काळजी करू नको, तुझा चेहरा मी ब्लर करेन. हा डॉट डॉट करतो. अभिजित कसा खातोय बघा, एकदम असा त्याला असं वाटतं की काय आपल्या पोटावरती प्रयोग होत आहेत. पोटावर प्रयोग नाही होणार ना, मग ट्राय करू मी पण. कॉलेजला तो पुढे ट्रिपला गेलोच आहे ना. आता हे आहे स्टीम मोमोज आणि काय काय हेच काहीसं असं असतं ते. आता बाहेरून तरी छान वाटतंय. कसं आहे हो, कसं हे जवळापाव कसं 20 का आणि बाकी हे 30 का बाकी सब 30 का. हे सगळं 30चे, जवळापाव जरा स्वस्त आहे. जबरदस्त रिस्पॉन्स आहे, तुम्ही बघू शकता. फुल एकदम सगळे. हां हां आता सांगा काय काय. चिकन कलेजी पाव आहे. हां आणि चिकन किमा पाव. बरं. बकरा किमा पाव. हां आणि बकरा वजरी. ओके. इकडे जावला पाव. अच्छा, शेवटी जवळापाव. कधीपर्यंत आहे हे? रविवार 4 तारखेला. ओके. कसा आहे रिस्पॉन्स कसा आहे? अच्छा अच्छा अच्छा. ओके ओके. चला चला. हां हे सगळं बनवतात, चालू आहे. हां कैसा काला खट्टा? 30 रुपीज. बरेच फ्लेवर आहेत रे, एवढे फ्लेवर आहेत. कुठला पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता. सांगता माहिती काय 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 आहे ते? हां मला जरा सांगता काय काय तुम्ही सेल ऑफ करता? बांगडा आहे, पापडी संपे. अच्छा 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 अच्छा. हे काय हे काय? वजडी. कसं हे? 200 रुपये प्लेट. ओके ओके. अच्छा 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 अच्छा. सुकट. ओके हां सुकट. ओके हां हे बघ. अरे मित्रा अभिजित, इकडे जर तुम्ही बघू शकता संपूर्ण थाळी सिस्टमच आहे. तुम्हाला जर यायचं असेल तुम्ही थेट इथे डायरेक्ट जेवायला येऊ शकता. इतकं सगळं व्हरायटी. कोंबडी वडे या जबरदस्त. हा ना रेडी. हां तरी पण हरकत नाही. हे चाललंय यांचं इथे फ्राय करणं, कारण की प्रतिसाद खूप आहे. काकांना वेळ नाही माहिती द्यायला, कारण की त्यांच्याकडे आता पैसे मोजतात, ते आता गल्ला बघतायत. हां इथे तर डायरेक्ट हॉटेलसारखंच थाटलंय. मळेवाड हॉटेल. मालवणी पद्धतीने घरगुती खाद्यपदार्थ बनवून मिळतील. चिकन थाळी, मटण थाळी, सुरमई थाळी, बांगडा थाळी, खेकडा मसाला. अरे बापरे, व्हेजवाल्यांसाठी काय फक्त घावणे चटणी? अरे असं आता सगळं काही वाचत बसत नाही. आपण व्हिडिओ पॉज करून संपूर्ण माहिती वाचू शकता. आपण राजस्थान. हां म्हणजे राजस्थानी तुम्हाला जरा जाऊन बघूया यांचा रिस्पॉन्स कसा आहे बघा. याला जरा माहिती विचार बघा काय बोलतात ना का. राजस्थानी थाली आएगा स्पेशल. हाँ उसमें रहेगा 2 बाटी है, दाल, गट्टे की सब्जी है, लहसुन चटनी है, चूरमा का लड्डू है, 2 मिक्सी रोटी आता है स्पेशल. राजस्थान ये है अपने मूंग दाल का हलवा है स्पेशल. स्नैक्स में मावा कचौरी है, ये स्पेशल मीठा में. स्नैक्स में आलू. हाँ जी, आलू प्याज कचौरी है, मूंग दाल कचौरी है अपना स्पेशल. दही बड़े स्पेशल राजस्थानी. और आलू पनीर टिक्की है स्पेशल अपना. पूरा राजस्थानी स्पेशल डिश आएगा. ये मावा कचौरी स्वीट में. मावा कचोरी. हाँ जी, जोधपुर की स्पेशल डिश है ये सर. ये पार्सल मिल सकता है क्या? हाँ सर जरूर मिलेगा. ओके ठीक है. ये मेरे लिए पार्सल एक पार्सल करना. जी जरूर जरूर. पुरणपोळी वगैरे आपल्या मराठी हिंद जे आहे कोकणातली. एक नाव आहे ना वेगळं याला. मांडे. काय? हा मांडे. कुठले? अच्छा हे. ओके ओके ओके. ते जे नाशिकचे मांडे आहे ते. तुम्ही तिकडनं आले की कसं खास या कोकण महोत्सवासाठी? अच्छा, तर हे नाशिकवरनं आलेले आहेत आणि हे सगळे पदार्थ विक्रीसाठी आहेत. ओके ओके थँक्यू. चला त्याच्यानंतर हे काय मलाई कुल्फी आहे. सवा आईस्क्रीम, रोल आईस्क्रीम, केमिकल फ्री रोल आईस्क्रीम. फ्लेवर सांगता कोणकोणते आहेत? हे बॉटलमध्ये फ्लेवर आहे, पायनॅपल आहे, केमिकल फ्री रोल आईस्क्रीम. ओके. स्मोक बिस्किट, स्मोक बिस्किट, तवा आईस्क्रीम, तवा आईस्क्रीम, स्मोक बिस्किट. एक पायनॅपल द्या. स्मोक बिस्किट, ब्लूबेरी. केमिकल फ्री कसं आहे? ओके ठीक आहे. स्मोक बिस्किट.
वाह क्या बात आहे. तर मित्रांनो हा तवा आईस्क्रीम तयार होईपर्यंत तुम्ही पटकन या व्हिडिओला लाईक करून टाका आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असेल तर पटकन कमेंट बॉक्समध्ये लिहायला सुरुवात करा. आणि या व्हिडिओच्या निमित्ताने जर तुम्ही वारणकर ब्लॉग्सला भेट देत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा कोकण महोत्सव कल्याणमध्ये 4 फेब्रुवारीपर्यंत आहे बरं का, त्यामुळे एकदा जरूर भेट द्या. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. भेटूयात पुढच्या शनिवारी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय फॉर नाव.